नमस्कार. मी आज बनवले होते साबुदाणे वडे. इतके क्रिस्पी आणि खूपच छान असे बनतात. तर याच्यासाठी मी 2 वाटी इथे साबुदाणे घेतलेत आणि यांना 2-3 पाण्याने छान असे हे चोळून धुवायचेत. असं काही नाही आहे तुटतात वगैरे. छान असं धुवून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये मी 1 वाटी इथे पाणी घातलं त्याच्यामध्ये. जितकं साबुदाणा भिजेल एवढाच आणि त्याच्यानंतर यांना 4 ते 5 तास असं ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर मग व्यवस्थित असे हे दाणे छान असे तयार होतात. एकदम फुगलेले चेक करायचे आणि हे असे फुगून छान असे हे तयार झाल्याच्या नंतर याच्यामध्ये 2 ते 3 बटाटे घातलेत. जास्त बटाटे घालायचे नाही आहेत. त्याच्याने जास्त असा ओलसरपणा येतो आणि ह्याच्यामध्ये कोथिंबीर, कढीपत्ता आणि हिरवी मिरची इथे मी बारीक चिरून टाकले. थोडासा जिरा टाकला आहे, 1 पाव चमचा आणि त्यामध्ये चवीपुरता मीठ घातलं आहे. थोडीशी पाव चमचे साखर घातली आहे आणि याच्यामध्ये एक अर्धा लिंबाचा रस घातला आहे. लिंबाच्या रसाने खूप छान अशी टेस्ट येते आणि याच्यामध्ये मी अर्धा वाटी इतका दाण्याचा कूट घातला आहे, शेंगदाण्याचा कूट आणि या मिश्रणाला एकत्र करून घ्यायचं एकदम छान असं. थोडासा पाण्याचा हात लावून छान असं हा एकत्र करून अजिबात हाताला चिटकत नाही आणि त्यानंतर याची टिक्की वळून घ्यायचे. एकदम इझिली बनतात आणि हे वळून घेतल्याच्यानंतर फ्रीजरमध्ये पण आपण फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो मुलांच्या टिफिनसाठी आणि कडकडीत तेलामध्ये हे 2 ते 3 असे ठेवून मीडियम आणि स्लो गॅसवर एकदम क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्यात. खूपच छान असे हे साबुदाणे वडे तयार आहेत. नक्की करून पहा आणि मला कमेंट करा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या आयडीला फॉलो करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.